म्हणजे लक्षात आलं काही रोग होतात ना, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी बघा ग्रीड चेंबर असं या ठिकाणी सगळे म्हणजे दगडांचे कण, बरोबर आहे. धुलीकण जसे आहेत तुमचे धुलीकण तशा पद्धतीचे दगडाचे कण असतात, बरोबर आहे. धूर काय असतं, धुरामध्ये सुद्धा नको असलेले काळणिक असते, काळणिक, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जेवढं शक्य आहे आपण तेवढं प्रयत्न करणे, चांगलं राहणं, चांगलं वागणे, चांगलं बोलणे, चांगलं पिणे, खाणे, राहणे, सगळ्या गोष्टी माणसानं एकदा डिसिप्लिन लावून जर घेतली तर माणसाला त्याची सवय होते. नाहीतर माणसानं जर डिसिप्लिन नाही ठेवली, कसलेही गबाळं राहणं, खाणं, वागणं म्हणलं तर त्या ठिकाणी त्याचं जीवनाचा अर्थच शिल्लक राहत नाही, बरोबर आहे. लक्षात आलं. माणूस कंटाळा करतो, काय हुलाले, काय हुलाले, कोण बघायला येऊलेत आपला, का बघणार आहेत का कोणी, नसते तसं. स्वच्छ राहणे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. 99.99 रोग आपले कमी होतात, बरोबर आहे, असं त्याचा. चला ग्रीड चेंबरमध्ये या ठिकाणी काम म्हणतो, या ठिकाणी बघा आफ्टर स्क्रीनिंग, चाचणी केल्यानंतर, तपासणी केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर, त्याचं पूर्ण हे घेतल्यानंतर, आपण अंदाज घेतल्यानंतर द फिल्टर्ड सीवेज इज देन पास्ड इनटू सेरीज ऑफ ग्रीड चेंबर. काय म्हणतो या ठिकाणी, आपण एकदा त्याची तपासणी केल्यानंतर, बरोबर आहे, पाणी असेल काय असेल तर पाणी कसलं पाणी आहे आपण अगोदर बघतो, गढूळ पाणी आहे, घाण आहे, बरं ठीक आहे, आपण स्वच्छता करू आपण म्हणतो, बरोबर आहे. ते केल्यानंतर पाण्याला फिल्टर म्हणजे त्याला गाळण करणे आपण, बरोबर, कुठे सीवेज वगैरे त्याच्यामध्ये काही वेस्ट असेल तर ते काढणे. इज देन पास्ड इनटू द सिरीज ऑफ ग्रीड चेंबर. आता चेंबर्स आहेत, बरोबर आहे, दगडांचे कण मोठे लहान जे असलेले, जेवढा मोठा असेल कण त्या ठिकाणी तो लवकर सेटल होतो, जेवढा बारीक असेल तर तेवढ्यात पाण्यात तरंगतो ते. लक्षात आलं काय म्हणतो. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. पावसाळ्यामध्ये पाणी लाल बुंद आलेले दिसते नळाला सुद्धा, बरोबर आहे, आणि त्या नळाला पाणी लाल आलेलं त्या ठिकाणी तुम्ही आता तुम्ही दुसरं पाणी घ्यायचं म्हणलं तर कुठून घेणार, सगळं लाल बुंदच पाणी, तर पिण्यासाठी नाईलाजाने तेच घ्यावं लागते, बरोबर आहे. मात्र त्या पाण्यामध्ये जर तुम्ही तुरटी फिरवली, तुरटी समझ में आता ना, क्या बोलेंगे उसको, तुरटी को, हाँ, तुरटी को फटकड़ी, राइट, हाँ, ना तो अटकरी बोलेंगे ना तो फटकरी. हां, बरोबर आहे ते. आणि तुरटी आणि ते खडी साखर ते दिसायला सेम दिसतात, बरं, मात्र चवीमध्ये फरक असतात. हां, खडी साखर सगळीच नसते, चव घेऊन आपण बघायचं त्या ठिकाणी, आलं लक्षात. असो, चला आता बघा, दिस चेंबर कंटेन लार्ज स्टोन्स. त्या चेंबरमध्ये काय असतात, मोठे स्टोन, लार्ज स्टोन, त्याला त्या ठिकाणी पेबल्स असं आपण म्हणतो. पेबल म्हणजे गारगोटी आपण म्हणतो ना, गारगोटी, ते तसे, बरोबर आहे. अँड ब्रिक ब्लास्ट, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आणखी काय, ब्रिक ब्लास्ट म्हणजे ब्रिक म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, ब्रिक म्हणजे ह्याला म्हणतो ते वीट जे असतं ना, वीट आणि त्यानं तर काय म्हणलं ते वीट, ईट मालूम आहे ना, ईट, उर्दू में उसको ईट बोलेंगे, मराठीमध्ये वीट म्हणतात त्याला, बरोबर. विटा बांधकामासाठी वापरल्यात येणाऱ्या विटा, त्याचा बुकना, त्याचा कचरा, त्या ठिकाणी त्याची गाळ, त्याचं राहिलेलं वेस्ट, बरोबर, ते म्हणतो. हां, नाहीतर वीटमध्ये वीट येणं ते म्हणतो, तो एक प्रकार आहे ते असं गरीब धरले असेल ते, तर त्याचं सुद्धा त्या ठिकाणी काय, त्याच्यामध्ये असणारी त्याची उसकी गिट्टी जिसको बोलेंगे, गिट्टी समझ ना, बारीक भी होते, बड़े भी होते हैं उसके पत्थर है जो उसके, त्याला बोलास्ट असं म्हणतो. त्याच्यानंतर कोर्स पार्टिकल्स म्हणजे बारीक कण असलेले ते सटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वजन राहते. जेवढा वजनदार असतो तो खाली येतो, जेवढा हलका असेल वर तरंगतो. लक्षात आलं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला आपण त्याच्यामध्ये जडत्वपणा ज्याच्यामध्ये आलं तर त्याची ग्रॅव्हिटी जास्त असते, म्हणून तो जमिनीवर खाली लवकर सटल होतो. दस द पॅसेज ऑफ फिल्टर्ड सीवेज रिमूव्ह मच ऑफ द कोर्स ऑफ
पर्टिक्युलेट मॅटर. आता पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे आता तुम्हाला सांगतो ह्याच्यावर आपलं प्रॅक्टिकलसुद्धा आहे, मी घेणार आहे ते तुमच्या ह्यावी वर्षी आहे. आता तुमचा अभ्यासक्रम प्रॅक्टिकलचंही बदललं आहे, थेरीचंही बदललेलं आहे, तरी बदललं असेल तर मी या ठिकाणी घेणार आहे. मी तुम्हाला आता सगळं सुव्यवस्थित घेणार. रेटिक्युलेट पार्टिकल आता म्हणजे तुम्हाला कसं माहिती आहे का की आपल्याला धुलीकण आपल्याला गार्डनमध्ये असणारे पान, तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघा, त्याच्यामध्ये गार्डनमध्ये मोठे मोठे पानं जरी असेल तर त्याच्या पानावर काही असं बघा, काही असं डस्ट पार्टिकल दिसणार नाहीत. पण रस्त्याच्या कडेला असलेले पानं बघा धुलीकण साचलेले असतात. धूल बैठी हुई रहती, एक ऐसा भी अगर करेंगे तो ऐसा बराबर उसके ऊपर पूरा क्या ऐसा. अब यहाँ डस्ट पार्टिकल आहे बघा, इथं डस्ट पार्टिकल या हाताला लागले डस्ट पार्टिकल. पानाला असं फिरवलं तर ते डस्ट पार्टिकल आपल्याला बघता येतं. लक्षात आलं काय म्हणतो. आता हे कशासाठी, आता हे प्रॅक्टिकल आहे. गार्डनमध्ये पान आणि रस्त्याच्या कडेला असलेलं पान, तर दोन्हीमध्ये काय फरक असतो असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन असं प्रॅक्टिकल कधी कधी काय होतं, गावामध्ये एखाद्या रोगाची साथ पसरली आपण असं म्हणतो, बरोबर आहे. ते कसं कळायचं काय करतात माहिती आहे का, काचीची पट्टी असते, स्लाईड असते ना, स्लाईडवर ग्लिसरीनची स्ट्रिप्स लावतात, अशी पट्टी, बरोबर. इथं असं पट्टी लावून टाकते इथं पूर्ण, आणि ग्लिसरीन दिवसभर आपलं कोणी काम करत असतात. आता दवाखान्यामध्ये काही सिस्टर्स असतील, बरोबर आहे, किंवा आणखीन बॉयज काही नर्स जे काम करणारे जे जेंट्ससुद्धा असतात, किंवा आणखीन डॉक्टरसुद्धा असतात. त्यांनी काय करतात, इथं पट्टी काचीची लावून टाकतात, त्याला ग्लिसरीन लावतात आणि दिवसभर काम करतात, संध्याकाळी पॅथॉलॉजिस्टला देऊन टाकतात. मग ते दिवसभर त्यांनी गावात फिरलेले, दवाखान्यामध्ये फिरलेले सर्व, म्हणजे त्या वातावरणामध्ये कोणते मायक्रो माहिती तिथे चिटकतात, ते ग्लिसरीनला चिकटलं जातं. हे माहीत आहे ना तुम्हाला, त्या ठिकाणी ग्लिसरीनला चिकटलं जातं. तर त्याच्यामध्ये बघून ओळखता येतं की कशाची साथ पसरलेलं आहे, हे सांगता येतं, असा माहीत असावं तुम्हाला. चला पुढे बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे आहे प्रायमरी ट्रीटमेंट, फिजिकल ट्रीटमेंट. फिजिकल म्हणजे बाहेर जसं दिसतंय, पाण्यामध्ये कचरा असला तर आपण काय करतो, पाला पाचोळा असलेलं त्या ठिकाणी काढून बाहेर फेकून देतो, हे फिजिकल झालं असं त्याचं. त्याच्यामध्ये बघा, आफ्टर द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट द सीवेज वॉटर इज पंप्ड इनटू द प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. पहिलं टँकमध्ये आपण असं पाला पाचोळा काढून अगोदर काय करतो, दुसऱ्या टँकमध्ये आपण ट्रान्सफर करतो, बरोबर आहे. पंप करून म्हणा त्या ठिकाणी, तर कशाने तरी ट्रान्सफर करतो. मग त्याच्यानंतर सेडिमेंटेशन ऑफ सस्पेंडेड सॉलिड और ऑर्गेनिक मॅटर ऑकर इन द टँक. मग त्या टँकमध्ये आपण नंतर काय असलेलं, त्याच्यामध्ये सॉलिड, बरोबर आहे, सॉलिड असलेले जे काही घट असलेले त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये विरघळलेल्या स्वरूपात काही असतील तर त्याला त्या ठिकाणी काय करतो, आपण सस्पेंड करतो. ऑर्गॅनिक मॅटर असेल, काही असेल तर ते सेटल करण्यासाठी आपण तिथं ठेवतो, म्हणजे खाली उतरण्यासाठी. बट अबाउट 50 to 70% ऑफ द सॉलिड इज सेटल डाऊन. आता तिथं असं आपण पाणी असं जर ठेवलं आपण तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये जे काही पदार्थ असतील समजा बारीक विरघळलेल्या स्वरूपामध्ये ते सेटल होतात, सेटलमध्ये खाली येतात ते, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. सेटलमध्ये खाली येऊन बुडाला बसणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे किती, 50 ते 70%. दीज आर रिडक्शन अबाउट 30 to 40% इन द नंबर ऑफ द कॉलिफॉर्म ऑर्गॅनिझम. आता त्याच्यामध्ये असणारे जे ऑर्गॅनिझमसुद्धा असतील तर ते ऑर्गॅनिझमसुद्धा 30 ते 40% ते असणारे मायक्रोऑर्गॅनिझम त्या ठिकाणी ते सुद्धा त्याच्याबरोबर खाली येतात, असा त्याचा अर्थ आहे. द ऑर्गॅनिक मॅटर विच इज सेटल डाऊन इज कॉल्ड प्रायमरी स्लग, बरोबर आहे. स्लग, डी साइलेंट करें, स्लग म्हणजे चौथा समझ में आता ना. पानी के अंदर जो भी कुछ है, जो गाल जिसको बोलेंगे या और भी कोई, उसको नीचे आके जब बैठ जाता है तो उसको रेंदा और भी क्या तुम्हारे उसको जो भी कोई मट्टी वगैरह जो भी कोई रखा तो उसको स्लग बोलते हैं, ऐसा ध्यान में रखो. विच इज रिमूव्ड बाय मेकॅनिकली ऑपरेटेड डिव्हाइड्स. मग त्याला आपण हळूच कोणत्या तरी पदार्थाने काय करतो, त्याला खालचं ते आपण काढून टाकतो किंवा वरचं पाणी बाजूला घेतो आणि खालचं गाळ जे असेल तर आपण ते गाळ वगैरे आपण बाजूला बाहेर फेकून देतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी द सुपरिटेंडेंट म्हणजे काय, द सुपरनंटंट म्हणजे सुपर चांगलं असलेलं, आता बरोबर आहे, इज किंवा सुपरिटेंडेंट इफ्लुएंट इन द प्रायमरी सेडिमेंटेशन टँक
टिल कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ डिझॉल्व ऑर्गॅनिक मॅटर. मग त्याच्यामध्ये जे चांगलं आपल्याला पाणी दिसतंय, बरोबर आहे, गाळ आपण खाली घेतलेली आणि वर काळभर पाणी दिसतंय, पण त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक मॅटर वेगवेगळ्या स्वरूपात असतात. बरोबर आहे. केमिकलच्या स्वरूपामध्ये असणारे जे काही असतील तर रासायनिक पदार्थ विरघळले काय कळणार आपल्याला. पाण्यामध्ये जर साखर विरघळलेली असेल तर काय कळणार आहे. मीठ विरघळलेलं काय दिसणार आपल्याला, दिसणार आहे. कारण हे पाण्यामध्ये विरघळलेले मीठ हे साखर आपल्या परिचयाचे असलेले ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. दुसरे ऑर्गॅनिक कंपाऊंड असलेले आपल्याला कसं दिसेल, आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही त्या ठिकाणी. म्हणून फक्त आपण काय करतो की पाणी काळभोर दिसून राहिले, वा वा, मात्र ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यात विरघळलेले असतात असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी. मग बघा सेडिमेंटेशन, टँक टिल कंटेन द लार्ज अमाऊंट ऑफ द डिझॉल्व्ड ऑर्गॅनिक मॅटर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, तेही असतात आणि मायक्रोऑर्गॅनिझम विच कॅन बी देन रिमूव्ड बाय द सेकंडरी ट्रीटमेंट. नंतर त्याला दुसरं उपचार करावं लागतं, म्हणजे दुसरं त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे. त्यासाठी आता काय सेकंडरी ट्रीटमेंट, बायोलॉजिकल ट्रीटमेंट, त्याला जैविक ट्रीटमेंट आपण असं म्हणतो. या ठिकाणी बघा काय आहे तर वाटलं तर इथे एक खाली हे दिलेलं आहे, टेबल दिलेलं आहे. टेबलमध्ये कशा आणि ते टेबलचं विश्लेषण त्याच्यामध्येच आहे. आता बघा इथं वेस्ट वॉटरमध्ये टाकाऊ पाणी, त्याच्यानंतर स्क्रीनिंग केलेली आपण म्हणजे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट टू रिमूव्ह द हेवी सॉलिड. स्क्रीनिंगमध्ये काय केलेले, हेवी जे सॉलिड आहे, मोठमोठे काही पार्टी म्हणजे मोठमोठे काही त्याच्यामध्ये पाला पाचोळा मोठं काही असलेलं, काही झाडांच्या फांद्या असतील, पानं असतील किंवा कॅरी बॅग असतील किंवा हे जे काही असेल तर हे आपण काय करतो, अगोदर स्वच्छ करायचं असेल तर तो अगोदर तो ढोबळमानाने त्या ठिकाणी वरचेवर आपण त्या काढून फेकून देतो. त्यालाच आपण काय म्हणतो, स्क्रीनिंग. काय म्हणतो त्याला, स्क्रीनिंग. त्याला प्रिलिमिनरी ट्रीटमेंट टू रिमूव्ह द हेवी सॉलिड. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर बघा ग्रिड सेटिंग. बरोबर आहे. आता ग्रिड सेटिंग म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही हेवी स्मॉल जे असणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांचं बरोबर करणे. आणि प्रायमरी ट्रीटमेंट, आणि प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये या ठिकाणी काय होतं बघा, रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड सॉलिड पार्टिकल. ह्याच्यामधून सुद्धा सॉलिड पार्टिकल रिमूव्ह केले जातात. सेटल डाऊन म्हणजे खाली पूर्ण आल्यानंतर इथं सेकंडरी ट्रीटमेंट, एरिएशन टँक, आणि नंतर ट्रीटेड इफ्लुएंट्स म्हणजे उत्कृष्ट जर पाणी असेल तर त्याला ट्रीट केलं जातं केमिकल टाकून, क्लोरीन टाकून. लक्षात आलं का म्हणतो, ब्लिचिंग पावडर टाकून, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी सगळं काळं भोर आहे, मात्र ब्लिचिंग पावडर वगैरे टाकलं जातं. का, क्लोरीन वगैरे म्हणा, ब्लिचिंग पावडर म्हणा, मेडिक्लोर म्हणा, काही असेल तर ते टाकलं जातं, कारण त्याच्यामध्ये असणारे जर्म्स मरतात. बारीक 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 मायक्रोऑर्गॅनिझम डोळ्याला न दिसणारे आहेत तर ते मरतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. एरिएशन इन बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ॲक्टिव्हेटेड स्लग, ॲक्टिव्हेटेडमध्ये जे काही स्लग आहेत त्याचे ॲक्टिवेट केलं जातं. ॲनएरोबिक, बायोरिॲक्टर, डायजेस्टर, ॲनएरोबिक बॅक्टेरिया. ॲनएरोबिक बॅक्टेरियाच्या साहाय्याने त्याला आणखीन कुजून पूर्ण त्याचा नायनाट केला जातो. आता हे पुढच्या भागामध्ये आणखीन आहे, ते पुढे सांगतो तुम्हाला. अगोदर हे बघा, इथं सेकंडरी ट्रीटमेंट असं म्हणत होतो, त्याला बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणतात. द प्रायमरी इफ्लुएंट्स इज पास्ड इनटू लार्ज एरिएशन टँक, ज्याच्यामध्ये हवा आपण टाकली जाते. बरोबर. आता ते कशासाठी बघा, हिअर इट इज कॉन्स्टंटली ॲजिटेड. कॉन्स्टंटली एजिटेड म्हणजे एजिटेशन म्हणजे आंदोलन म्हणतो ना, आंदोलन त्याला म्हणतात. आता इथे काय आंदोलन आहे त्या ठिकाणी, एजिटेशन म्हणजे त्या ठिकाणी बघा. आता तुम्हाला मी सांगतो, घरामध्ये आपली आई म्हणा, आजी म्हणा, दुधापासून ताक तयार करण्यासाठी फिरकी फिरवते बघा, रवी. बरोबर आहे, रवी त्याला फिरकी जे काय म्हणतात ते. त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये दुधामध्ये ॲजिटेशन होतं, म्हणजे दह्यामध्ये ॲजिटेशन असं गर 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 फिरून मग त्याच्यामध्ये काय होतो, मध्ये असणारी लोणी असलेली वरच्यावर आपल्याला काढता येते. लक्षात आलं काय म्हणतो, म्हणजे अशा पद्धतीने काय केलं जातं, त्याच्यामध्ये एरिएशन टाकून हवा ऑलरेडी वातावरणातली मिळते त्या ठिकाणी, आणि असं एजिटेशन करून म्हणजे त्याच्यामधलं म्हणजे काय कोणता भाग, स्निग्ध पदार्थाने असलेला भाग, मग त्याच्यामध्ये पूर्ण मध्ये विरघळलेला असेल तर तो बाहेर आदर वर येतो त्या ठिकाणी, त्याला एजिटेशन अशा पद्धतीनं केलं जातं. कारण रिॲक्शन लवकर होण्यासाठी ही मदत होते, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर बघा पुढे,
ॲरोबिक बॅक्टेरिया ग्रो विग्रसली. ॲरोबिक बॅक्टेरिया जे असतील तर वाढतात विग्रसली. विग्रसली म्हणजे जोमाने वाढतात. जोर से उनकी बढ़ पैदा होती है, बहुत ज़्यादातर उनकी बढ़ पैदा होती है, ज़्यादा तादाद में वो बनते, ज़्यादा तैयार हो जाते हो. एंड फॉर्म फ्लॉक. फ्लॉक म्हणजे लूज अरेंज्ड स्मॉल पार्टिकल्स. लूजली म्हणजे काय, घट्ट न राहता मोकळे 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 असे बारीक 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 पार्टिकल असे काय होतात त्या ठिकाणी वेगवेगळे विखुरले आहेत, तर ते काय होतात त्या ठिकाणी तिथे तयार होतात. फ्लग आर द मासेस ऑफ बॅक्टेरिया हेल्ड टुगेदर बाय स्लाइम. स्लाइम म्हणजे चिखल. जब रेंदा जब तैयार हो जाता तो नीचे क्या होता है, गीला, मतलब उसको चिखल समझता ना, चिखल समझता है ना, उर्दू के बच्चों को घूर के देख रहे मेरे को, कीचड़ के जैसा, कीचड़ जिसको बोलेंगे. हां बस. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी बाय स्लाइम अँड फंगल हायपी टू फॉर्म ए मॅश लाईक. मॅश म्हणजे जाळी असल्यासारखं त्या ठिकाणी भाग तारतो मासेस असा. These aerobic microbes consume the major part of the organic matter present in the effluent. effluent म्हणजे उत्कृष्ट अच्छा पानी के अंदर भी जो भी कुछ रहता है तो उसको बैक्टीरिया डिकम्पोज करके बुकना बजा देते हैं. असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. असा तर त्याच्यानंतर ॲज दे ग्रो ड्यू टू दिस BOD बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड बरोबर आहे ऑफ द इफ्लँड इज सिग्निफिकंटली रेड्यूस्ड. मग सिग्निफिकंटली म्हणजे काय, म्हणजे त्याचं महत्त्व त्या ठिकाणी वाढतो. तो पाणी उत्कृष्ट असतो आपल्याला. नंतर ही प्रोसेसिंग आहे सगळी ही पाण्याचं फिल्ट्रेशन करण्याची प्रक्रिया आहे. जिथं फिल्टर मशीन असेल तर ठीक आहे, नसेल तर या पद्धतीनं केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. जेणेकरून लोकांच्या पाणी आपण देत असलेलं जे काही आहे, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल, तर लोकांना पाणी, महानगरपालिका असेल तर यांच्याकडून पाणी हे लोकांना स्वच्छ दिलं जावं, हे नगरपालिका ग्रामपंचायत यांची जबाबदारी आहे. लक्षात आलं असा त्याचा. त्याच्यानंतर बघा टर्सरी ट्रीटमेंट. मला सांगा आपल्या पिरियडच्या नंतर कोणाचं पिरियड आहे? मॅथ्स सोशॉलॉजी आहे का? मला असं म्हणत होतं की जरा KF सरांचं राहिलं असतं तर आपण घेतलं असतो. ते नाहीच, आता विषयच म्हटलं आपला. चला नको आता तुम्हाला त्या जाच आणि संकटापासून जाचच म्हणावं लागेल ना. डबल घेवला म्हणजे तुम्हाला आता काय वाटतं, बाकी तर बिचारे गेले विचारे आणि ते म्हणतात सर हम कुछ परेशान करायचं पडावं गेली. बघा आता असं. चला काय हरकत नाही, तुम्ही आहात सज्जन आहात, व्यवस्थित बसलात, काही चिंता नाही. हां पुढे बघा या ठिकाणी टर्सरी ट्रीटमेंटमध्ये वन्स द BOD ऑफ वेस्ट वॉटर इज रेड्यूस्ड. हे जर कमी जर झालं तर इट इज पास्ड इनटू सेटलिंग टँक. सेटलिंग म्हणजे तिथं सेटल होणारं टँक. बरोबर आहे तिथं. बरोबर आहे. मग काय केलं जातं, सेटलिंग टँक. हिअर द बॅक्टेरियल फ्लॉक आर अलाउड टू सेडिमेंट्स. मग त्याच्यामध्ये असणारे जे काही असतील तर बॅक्टेरियांच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे नायनाट केलं जातो. सेडिमेंट इज नाव कॉल्ड ॲक्टिवेटेड स्लग. बरोबर आहे. ॲक्टिवेटेड स्लग. स्लग म्हणजे चोथा राहिलेला भाग, गाळण केलेलं त्या ठिकाणी पडलेला भाग, वेस्ट असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. स्मॉल पार्ट्स ऑफ दिस इज पास्ड बॅक इन टू एरिएशन टँक. नंतर एरिएशन टँकमध्ये ट्रान्सफर करू लागलं त्यांना. कॉल्ड ॲज ॲन ॲरोबिक स्लग डायजेस्टर. डायजेस्टर म्हणजे तिथं त्या ठिकाणी त्याला कुजवलं जातं. बरोबर आहे. इन दिस टँक ॲरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड डायजेस्ट द बॅक्टेरिया अँड फंजी इन द स्लग. जे स्लगला बॅक्टेरियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जातं, कुजवलं जातं. कुजून त्याचा नायनाट केला जातो. उदाहरणार्थ आता पुढे येणार आहे गोबर गॅसचं उदाहरण येणार आहे. गोबर गॅसला त्या ठिकाणी अगर तयार करण्यासाठी पाणी आणि गोबर ज्याला आपण म्हणतो याचा लगदा केला जातो पाण्याचं म्हणजे. बरोबर आहे. मग नंतर त्याच्यामध्ये रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी तशा प्रकारचा चौथा वेस्ट होतो. कारण त्याच्यामध्ये त्या अगोदर कुजून त्याच्यामध्ये पूर्णपणे मिथेन गॅस बाहेर येतो
आणि मिथेन गॅस स्वयंपाकासाठी वापर जर केला तर नंतर काय राहतो त्याच्यामध्ये इथं वेस्ट म्हणजे चोथा असल्यासारखं ते काढून नंतर शेतामध्ये खत म्हणून त्याचा उपयोग करता येतो. म्हणजे अशा पद्धतीने आहे. In this tank, aeration bacteria grow and digest the bacteria and fungi in the slug. During this anaerobic digestion, gases such as methane, hydrogen sulfide, carbon dioxide, etc. are produced. इत्यादी हे तयार होत असतात. लक्षात आलं. Effluent from these plants digester आफ्टर द क्लोरिनेशन. का म्हणतं या ठिकाणी इफ्लुएंट स्वच्छ पाणी असलेलं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याला काय करायचं त्या ठिकाणी त्या प्लांटला डायजेस्टरला काय करायचं आफ्टर ते झाल्यानंतर क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन टाकणे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि क्लोरीन टाकलं तर काय होतंय त्याच्यामध्ये असणारे मायक्रोजम मरून जातात. बरोबर आहे. असं तर क्लोरिनेशन फुल स्टॉप are released in the natural water bodies like river, stream. बरोबर आहे. क्लोरिनेशन किल द पॅथोजेनिक बॅक्टेरिया. क्लोरिनेशन मध्ये काय होतं त्या ठिकाणी रोग निर्माण करणारे जे जंतू पॅथोजन असतात त्यांना मारून काढ टाकतं. ते पॅथोजनचा अर्थ माहिती आहे ना. पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड पॅथोजन. पॅथोजन कोणाला म्हणायचं रोग निर्माण करणारे जे मायक्रोजम आहेत तर त्यांना पॅथोजन म्हणायचं. ओके हे लक्षात घ्या. कुठेही उपयोगी येतं. त्याच्यानंतर डायजेस्टेड स्लग इज देन डिपॉझिट. नंतर जे स्लग आहे जे वेस्ट आहे जे आपण म्हणतो त्याला नंतर बाजूला काढणे. बरोबर आहे. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे आता दिलेलं आहे त्या ठिकाणी मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. का म्हणते या ठिकाणी मायक्रोब्स इन एनर्जी जनरेशन. सूक्ष्मजीव ऊर्जा निर्माण करतात. कसे त्या ठिकाणी मेनी डेव्हलपिंग कंट्रीज आर एनकरेजिंग फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ बायोगॅस प्लॅन्ट. जे विकसित राष्ट्र आहेत तर याच्यावर खूप जोर आहे त्यांचा. नैसर्गिक पद्धतीने मिळून आले कसल्याच प्रकारचा हार्म नाही काही नाही म्हणल्यासारखं. टू मीट आउट द रिक्वायरमेंट ऑफ द एनर्जी. याच्यामुळं माणसाच्या ऊर्जेच्या जे काही लागणारे गरजा आहेत ते भागवले जातात. बायोगॅस इज यूज्ड ॲज ए डोमेस्टिक ॲज वेल एज इंडस्ट्रियल फ्युएल. बायोगॅस म्हणजे जीवापासून तयार केलं जाणारं सजीवन. जसं उदाहरणार्थ मिथेन गॅस आहे, गोबर गॅस आहे, त्याचा वापर कशासाठी होतो. बरोबर. कसं दोन गोष्टीसाठी होतो. डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापर, घरगुती स्वयंपाक वगैरे असेल तर ते करू शकतो आपण. आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपण. बरोबर असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी काय इट इज नॉन कॉन्व्हेन्शनल अँड रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. बघा हे काही प्रॉब्लेम नाही आला. रिन्युएबल म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला मिळवता येतं. बरोबर आहे. आलं लक्षात. ह्याच्या काही वाया जात नाही. आणखीन संपले की आणखीन तयार करता येतं. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ मिथेन. बायोगॅसमध्ये काय असतं त्याला अंडरलाईन करा. काय काय असतं. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ मिथेन. बरोबर आहे. बरोबर आहे. CH4 हा मिथेनचा सूत्र किती टक्के असतो 50 ते 60%. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड 30 to 40%. S2S बरोबर. S2 हा गॅस आहे 0 to 3%. अँड अदर गॅसेस बरोबर आहे. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन गॅस, हायड्रोजन गॅस आर ट्रेसेस. हे सुद्धा काही प्रमाणामध्ये असू शकतात. बायोगॅस इज हायली इन्फ्लेमेबल. बायोगॅस ज्वलनशील ज्वलनशील म्हणजे जळण्याला मदत करणारा आहे. लक्षात आलं. असा त्याचा अर्थ आहे. इन्फ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील आहे असा त्याचा. अँड इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. आणि आपण आता काय करतो ऊर्जा म्हणून त्याचा वापर करतो स्वयंपाकासाठी. आता घरात आता सगळ्यांच्या गॅस आलेले आहेत. अगोदर का होते चुली होत्या. बरोबर आहे. चुलीमध्ये बाई फुकून डोळे परेशान व्हायचे. काटकं टाकायची हे माती काय आणखीन गौऱ्या आणखीन काय ते लाकडं पिकडं ओल्ले वाळले. पावसाळ्यामध्ये कुठलं मिळतं त्या ठिकाणी वाळलेलं कुठं ओलेच असतात त्या ठिकाणी. बरोबर आहे. बायांच्या डोक्याला ताप मला सगळं. आता बायांना लय आराम झाले. बरं लय आराम आहे. पद्धतशीर स्वयंपाक. त्याच्यानंतर स्वयंपाकासाठी नंतर आता ते कुकर
धुण्यासाठी वॉशिंग मशीन, बरोबर आहे. तरी बाया म्हणतात लय आम्हाला काम आहे, लय आहे म्हणतात. असेल बी काय सांगता येतात, आपण काही काम केलेलं नाही म्हणून आपण सांगू शकत नाही. असेल नाकारता येणार नाही, पण आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही काम जेवढं होतं तेवढं करा, नसेल तर चिंता करू नका. लक्षात आलं काय म्हणतो. तरी म्हणतात बाया, काय म्हणतात, लय काम आहे, लय काम आहे. मला असं वाटतं की इकडचा सूर जास्त काम आहे असं म्हणू नये म्हणून म्हणतात काय की किती दूर सूर दबला जावा, म्हणून आम्हाला काम जास्त म्हणलं की दबलं जातं ना सूर. नाही मी असं काम करून आलो, शेतात गेलो होतो मी, हे बघ एवढं काम केलं तेवढं काम केलं, मला असं काय असतं, काय सांगता येतं. कोणाचे टेक्निक असतात असो, परंतु पुरीपेक्षा आता सुखी आहे, समाधानी आहे. मी लहानपणी माझ्या बघितलेलं आहे, मी माझ्या आईच्या हाताखाली सर्व कामं मी केलेलं आहे, आईच्या हाताखाली. लक्षात आलं काय म्हणतो. आता मात्र विषय ते नाही, आता त्याच्यामुळे आता समाधान आहे. मला सर्व कामं माहीत आहे, सर्व 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 आईच्या हाताखाली मी काम का लाज नाही वाटत, मला नाही वाटत. तुम्हाला कोणाला वाटत असेल तर वाटू द्या. लक्षात आलं काय म्हणतो. आईच्या हाताखाली काम करणं हे कधीही चांगलं असतं, लक्षात घ्या. हा मी असं म्हणेल एखाद्या बायकोच्या हाताखाली काम करू नका, लक्षात आलं. आणि त्याच्या पलीकडे सांगतो, बायको अडचणीत असेल तर जरूर करावं. का गुत्त घेतलं का त्याने तुमचं, गुत्त घेतलं नाही, प्रसंग बघून. लक्षात आलं. त्याला उरकत नसेल, ती परेशान होत असेल तर आपली संसार दोघांचाही असतो. कोणतंही काम कोणाचं आहे कोणाचं वाटून दिलेलं नाही. लक्षात आला म्हणतो. नोकरी करायचं, शेतात काम करायचं, गड्यानं करायचं, बाई घरात शेतात, असा जी बात नाही. लेकरं सुद्धा सांभाळायचं असेल तर दोघांनी सांभाळायला पाहिजे. लक्षात आलं. कारण स्वयंपाकसुद्धा गरज पडली तर दोघांनी करायला पाहिजे, गरज पडली तर. लक्षात घ्या. नाही तर बायको म्हणली जाऊ तुमचं तुम्ही कमाला, काय बसला हो घरात, बायावाने काम कर, असं जर म्हणली तर आपण बाहेरचं काम करावं. लक्षात आलं. हां, म्हणजे बाईकडून आपल्याला ग्रीन सिग्नल आहे, नाही तर काम करायला मदत करायला. तिनं जर परेशान होत असेल तर आपण काळजी घ्यायची. लक्षात आलं. ह्या सगळ्या गोष्टी शिकावं लागते हो. ह्या सगळ्या गोष्टी माणूस साधारण गोष्टीपासून मी गडी आहे म्हणलं ना, ती बी दाखवते मग नंतर. जोपर्यंत तुमचं चाललं तोपर्यंत चालतंय, नंतर त्याचं चालतंय ते तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून अशी वेळ ठेवायची की आपल्या, मी नेहमीच फॉर्म्युला सांगतो, अन्याय करायचा नाही, अन्याय सहनसुद्धा करून घ्यायचा नाही. ओके. ह्या गोष्टी शिकवत सांगतो का, तुम्हाला जगण्यासाठी नाही आलं तर ठॅके बसतात. इकडं आई आहे, इकडं बायको आहे. आईला वाटते हे ना बायकोकडे वळलेलं आहे, बायकोला वाटते हे ना आईकडे वळलेलं आहे. कसं करावं ते ना ते बोंबा बोंब. हे अजून तुम्हाला माहीत नाही. आता तुम्ही बघा, आता तुम्हाला तर बघा आता कशी कसरत असते तर, पण बॅलन्स करता यायला पाहिजे. बरोबर. आईला न दुखवता, बायकोलाही न दुखवता, ज्यांना संसार करता येतं ते व्यवस्थित. लक्षात आलं काय म्हणतो. आणि दोघांसाठी त्याग एवढा करायचा, हे बघ दोघांनाही सांगावं लागेल आपल्याला की माझ्या जीवापेक्षा मी तुम्हाला जास्त काळजी करतो, हे घेतो मी तुमच्यासाठी एवढा जास्त, मला कमी तुम्हाला जास्त म्हणलं तर तिथं तोंड बंद होतंय. आता हा आपल्याला जर करायला लागलो तर मग तर इकडून बी ठॅके बसतात, तिकडून बी ठॅके बसतात माणसाला. आणि लक्षात असावं, माहीत असा तुम्हाला, नंतर भविष्यामध्ये अडचण आलं तर तुमच्या लक्षात येते की बा आमच्या सरांनी खरं सांगितलं म्हणून. ओके. आता हे बघा बायोगॅसचं सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा प्लांट वेस्ट. काय म्हणतो या ठिकाणी, बायोगॅस इज हायली इन्फ्लेमेबल अँड इज यूज ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. खूप ज्वलनाला मदत करणार आहे आणि ऊर्जा म्हणून याचा उपयोग करतो. प्लांट वेस्ट, ॲनिमल वेस्ट, डोमेस्टिक वेस्ट, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर वेस्ट, म्युनिसिपल वेस्ट, फॉरेस्ट्री वेस्ट एक्सेट्रा आर कॉमनली यूज्ड फॉर बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस तयार करण्यासाठी हे वेस्ट मटेरियल वापरले जातात. लक्षात आलं. हे असं माहिती असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर कॅटल डंग इज मोस्ट कॉमनली एम्प्लॉइड सबस्ट्रेट फॉर बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस तयार करण्यासाठी हे एक व्यवसाय, नोकरी, काम आहे, नोकरी मिळाल्यासारखा धंदा आहे. हे जर तुम्ही जर असं जर केलं तर तुम्हाला एक ठिकाणची नोकरी मिळाल्यासारखी होते आणि त्याच्यामुळे बायोगॅस तयार होतो आणि खूप उपयोगी त्या ठिकाणी पडतो असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. इट इज अ रिच सोर्स ऑफ सेल्युलोज फ्रॉम द प्लांट्स. प्लांटच्या सेल्युलोजपासून हे आपल्याला या ठिकाणी होतो बायोगॅस प्रोडक्शन. आता बायोगॅस प्रोडक्शनचं या ठिकाणी इथं आकृती दिलेली या ठिकाणी. अगोदर बायोगॅस हे काय म्हणू आपण, टँक आहे किंवा प्लॅन आहे म्हणतो किंवा प्लॅन ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. कसं असतं माहिती आहे का, हे एक मोठं साईडनं
इकडे खड्डा इकडे खड्डा आहे बघा, छोटे छोटे हौद असल्यासारखे. एका साईडने काय केलं जातं, पाणी आणि कॅटल शेण कालवून पातळ करून या साईडमध्ये इकडे या बाजूने टाकलं जातं. तिथं आरो दाखवलेलं आहे, डंग वॉटर असं म्हणलेलं आहे. बरोबर आहे का? आहे का ते इकडं? बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी मोठं व्हेसल्स आहे, हे सिमेंट कॉन्क्रीटनं बांधलेलं असतं त्या ठिकाणी, ते पूर्णपणे टाईट, एअर टाईट. आणि त्याच्यावर स्टेनलेस स्टीलचा त्या ठिकाणी वर असं टोप असतो. बरोबर आहे. टोपमध्ये तिथे आणि नंतर काय केलं जातं, याच्यामधून त्या ठिकाणी गोबर टाकला जातो. बरोबर आहे. आणि टाकल्यानंतर त्या डायजेस्टर वेलमध्ये इथे जे आहे बाजूला या ठिकाणी डायजेस्टर वेलमध्ये खड्डा विहीर म्हणा तुम्ही, छोटे जे काही असेल ते, त्याच्यामध्ये तो गोबर जे असेल, तो शेण असेल, तो कुजला जातो. दिवसेंदिवस कुजत असताना त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी कुजल्यानंतर काय होतं, त्याच्यापासून काय तयार होतं, त्या ठिकाणी मिथेन गॅस निघतो. कुजून गॅस बाहेर पडतो. बरोबर आहे. आणि गॅस बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी तो कुठे जमा होतो, वरच्या टँकमध्ये, गॅस होल्डर असं म्हणलं. बरोबर का? गॅस होल्डरमध्ये जमा होणे, थांबणे, तिथे येऊन, मला लक्षात आलं, होल्ड जे आपण म्हणतो तिथे येऊन जमा झालेला आहे. आणि नंतर वर बायोगॅसचा वर काय आहे, हे आहे, बुच आहे आपण म्हणतो. आणि जशी गरज पडली तसं आपण तिथून स्वयंपाकासाठी ती नळी किंवा त्या ठिकाणी तो रबरची असेल, कॉर्क असेल त्या ठिकाणी, त्याच्यापासून आपण स्वयंपाकासाठी घेऊन जाऊ शकतो. किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे, लाईटनिंग आहे, आणखीन छोटे छोटे जे काही भाग असतील तर त्याच्यासाठी उपयोग करण्यासाठी घेतो. आणि हे कुजल्यानंतर त्याच्यामध्ये असणारं वेस्ट असेल तर या बाजूचं टँक आहे छोटं, बरोबर आहे, छोटं हौद आहे बाजूला बघा, त्याला स्लग असं म्हणलेलं आहे, तो वेस्ट त्याच्यातून काढून टाकला जातो. लक्षात आलं. आणि काढून टाकल्यानंतर हे वेस्ट पूर्ण नंतर शेतामध्ये त्याला शेणखत म्हणून त्याचा वापर करता येतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला आता बघा, बायोगॅस प्रोडक्शन वेळ आहे ना आपल्याला, आहे का बघा बरं घड्याळामध्ये. हां नाही, खतम हो गया. बापरे, बहुत पहिले बोलतो ना बच्चे, आहे का? आता हे पूर्ण, आता हे घ्यायला थोडा वेळ लागेल म्हणून मी म्हणला. हां, मोठा आहे, एवढा भाग पूर्ण झाला तर ते उपयोगी ठरते. आणि नंतर आता याला स्वतंत्र आणखीन व्यवस्थित तुम्हाला शिकवतो. आणखीन कोणाला काही शंका असेल तर याच्याबद्दल